आजही तो दिवस माझ्या आठवणीत ताजा आहे, जेव्हा माझ्या नवऱ्याने आपल्या बहिणीच्या लग्नाचा निर्णय घेतला होता. तेव्हाच माझ्या मनात विचार आला होता की हे लग्न माझ्यासाठी काही ना काही अडचण नक्की घेऊन येणार. पण हे मात्र मला माहीत नव्हतं की ही अडचण मीच तयार करणार आहे. एके दिवशी एक फोन आला, ज्याने सगळ्या दिवसाचं सुख हिरावून नेलं. "वहिनी, दादासोबत थोडं बोलायचं आहे, खूप गरजेचं आहे." नंदेच्या आवाजात एक विचित्र अस्वस्थता होती. मी थोडं वैतागून फोन ठेवला आणि अजयला बोलावून घेतलं. मनात विचार आला, आता काय नवीन समस्या? थोड्याच वेळात अजय माझ्यासमोर आला. चेहऱ्यावर काहीसं गांभीर्य होतं. "माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आहे," त्यांनी शांतपणे सांगितलं. मी आश्चर्यचकित झाले, कारण याआधी याची कोणतीही चर्चा झालेली नव्हती. "कोण आहे मुलगा? तो काय करतो?" मी सहजतेने विचारलं. "चांगल्या घरातून आहे. सध्या नोकरीला लागलेला नाही, पण शिकलेला आहे. लवकरच जम बसवेल." हे ऐकून माझं डोकंच फिरलं. "म्हणजे अजून नोकरी नाही? तू तुझ्या बहिणीचं लग्न एका बेरोजगाराशी करतोयस आणि लग्नाचा खर्च? मुलाकडचे काही देत आहेत का?" माझ्या प्रश्नावर अजय शांत राहिले आणि माझा अंदाज खरा ठरला. हे सगळं लग्न आपल्या खर्चानेच होणार होतं. काही दिवसात लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. लाखो रुपये पाण्यासारखे खर्च होत होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण माझ्या मनात मात्र रागाचा भडका उडत होता. हा सगळा खर्च म्हणजे माझ्या संसाराचं भविष्य अंधारात नेणारा होता. मी स्वतःशी म्हणाले, महागडे कपडे, दागदागिने, मोठ्या बँक्वेट हॉलचं बुकिंग आणि महागड्या भेटवस्तू, हे सगळं अजयच्याच पैशातून चालू होतं. लग्न मोठ्या थाटात पार पडलं. पण माझ्या मनात एक विचित्र बेचैनी होती. तो क्षण आला जेव्हा माझी नणंद तिच्या नवऱ्यासोबत सासरी निघून गेली. मी वाट पाहत होते की आता शांती लाभेल, पण ती शांती फार काळ राहिली नाही. काही आठवड्यांनी रियाचा पहिला फोन आला. "दादा, घराचं भाडं भरायचं आहे, थोडे पैसे पाठव." मी अजयकडे पाहिलं. तो शांतपणे उठला आणि पैसे काढायला गेला. मी काही न बोलता शांत बसले. पण मनात म्हटलं, हा पहिला प्रसंग आहे, शेवटचा नसेल. आणि तसंच झालं. आधी घर भाडं, मग लाईट बिल, मग औषधांचे पैसे. एकामागून एक कारणं. रिया अजयकडून सातत्याने पैसे मागत राहिली. हे असं किती दिवस चालणार? मी एक दिवस चिडून अजयला विचारलं. तो म्हणाला, जोपर्यंत ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाही. त्याने उत्तर दिलं. पण माझा राग आणखीनच वाढला. माझा ठाम विश्वास होता की आता रिया आपल्या आयुष्यावर कायमची ओझं बनणार आहे आणि मी हे अजिबात होऊ देणार नव्हते. माझा निर्णय झाला होता. काहीतरी कारण गरजेचं होतं. रियाला एक धडा शिकवायलाच हवा, आणि असा की ती पुन्हा कधीच मदत मागण्याच्या स्थितीत राहणार नाही. मी एक दिवस अजयला संतापून विचारलं. ते शांतपणे म्हणाले, "ती माझी बहीण आहे, अडचणीत आहे. मी तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि जर ती कधीच स्वतःच्या पायावर उभी राहिली नाही तर आपण हे ओझं किती काळ उचलणार?" मी चिडून म्हणाले. पण अजयने काहीच उत्तर दिलं नाही. पुढच्या वेळी जेव्हा रिया घरी आली, मी अजयला आत पाठवलं आणि स्वतः दारात उभी राहिले. "परत आलीस? आता काय पाहिजे?" मी टोमणा मारत विचारलं. रिया हळू आवाजात म्हणाली, "वहिनी, मला माहीत आहे मी वारंवार मदतीसाठी येते, पण परिस्थिती फार बिकट आहे. तुम्हाला चालणार असेल तर मी येथे तुमच्या घरी काम करू शकते. फक्त थोडी मदत करा." हे ऐकताच माझ्या मनात काही विचार आले. हाच तो क्षण आहे, मी मनाशी म्हटलं. मी बनावट सहानुभूतीच्या स्वरात म्हटलं, "जर खरंच तुला काम करायचं असेल तर आमच्याकडे नोकरानी म्हणून काम करू शकतेस. तुला थोडेसे पैसे मिळतील आणि तुझी इज्जतही राखली जाईल." मला खात्री होती की ती लगेच नकार देईल. पण आश्चर्य म्हणजे तिने मान झुकवत उत्तर दिलं, "जर यामुळे अडचण सुटणार असेल तर मला काही हरकत नाही." हे उत्तर माझ्यासाठी धक्का होतं. वाटलं होतं ती लगेच निघून जाईल, पण ती खरंच काम करायला तयार झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती वेळेवर आली. पोशाख अगदी साधा होता, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी मुद्दाम तिला कोणत्याही नोकरानीसारखा गणवेश दिला आणि सांगितलं, "तिने संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे. हे सगळे तुझ्या वहिनीचे उपकार आहेत की तुला कामाच्या बदल्यात पैसे मिळत आहेत. नाहीतर लोक तुझ्यासारख्यांना तर दारातूनच हकलवतात."
मी गर्वाच्या आवाजात बोलले, पण रियाने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त मान झुकवून आपलं काम करत राहिली. मी मुद्दाम तिला भांडी घासण्याचं काम दिलं. ती खाली बसून काम करत होती. हे मी फक्त तिला कमीपणा दाखवण्यासाठी केलं, पण तिच्या चेहऱ्यावर नाराजीचं कुठलंच चिन्ह नव्हतं. तिची सहनशक्ती पाहून मी थक्क झाले होते. संध्याकाळी काम झाल्यावर मी मुद्दामच तिच्या हातात खूपच कमी पैसे ठेवले आणि म्हटलं, हे तुझ्यासाठी पुरेसे आहेत, उगाच जास्त अपेक्षा ठेवू नकोस. पण ती काहीच बोलली नाही. तिची शांतता मला त्रास देत होती. मला असं वाटत होतं की मी जिंकल्यासारखं असूनही हरते आहे. शेवटी एक दिवस मी ठरवलं, हे सगळं नाटक आता संपवायचं. माझा हेतू स्पष्ट होता. तिला कायमची घराबाहेर काढायचं होतं. दुसऱ्या दिवशी मी माझी सर्वात मौल्यवान सोन्याची अंगठी कपाटातून काढून एका कोपऱ्यात लपवून ठेवली. रिया नेहमीसारखी कामात गुंग होती. ती किचनमध्ये भांडी घासत असताना मी संधी साधून घरात आरडाओरडा केला. माझी अंगठी कुठे गेली? आत्ताच इथे ठेवली होती. अजय आणि घरातील नौकर आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. रियानेही काम थांबवलं आणि गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं. ही अंगठी कुठे गेली असावी? घरात तर आपणच आहोत आणि आज सकाळपासून काम कोण करतंय? मी स्पष्टपणे तिच्याकडे बघत विचारलं. माझ्या आवाजात संशय होता. रियाने लगेच उत्तर दिलं, वहिनी, मी काहीच घेतलेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर माझी झडती घ्या. मी संधीचा फायदा घेतला आणि मोठ्यानं बोलले, होय, नक्कीच झडती घेतली जाईल. मी तिच्या वस्तू तपासायला लागले. जसं मी तिची ओढणी बाजूला केली, तिथेच खाली ती सोन्याची अंगठी चमकत होती. संपूर्ण घरात शांतता पसरली. अजयने आश्चर्य आणि रागाने तिच्याकडे पाहिलं, पण रिया मात्र स्तब्ध उभी होती. जणू तिलाही विश्वास बसत नव्हता. हे काय आहे? ही अंगठी तुझ्याकडे कशी काय आली? मी तिरकस आवाजात विचारलं. रियाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती अजिबात बोलली नाही. मी तिचा आणखीन अपमान करण्यासाठी अजय समोरच तिला बोल सुनवायला सुरुवात केली. आम्ही तुझ्यावर विश्वास टाकला, मदत केली आणि तू चोरी केलीस. लाज नाही वाटली तुला? अजय काही कठोर बोलले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं ते फारच निराश झाले होते. शेवटी अजयने शांतपणे पण थकलेल्या सुरात म्हटलं, बरं होईल तू आता इथून निघून जा. हे ऐकताच मला माझ्या विजयाचं समाधान मिळालं. मी आतून आनंदी होते, पण चेहऱ्यावर काही दाखवलं नाही. रियाने एक नजर माझ्याकडे टाकली. तिच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त खोल दुःख होतं. कदाचित याचं की तिला तिच्याच माणसांनी दोषी ठरवलं. ती शांतपणे आपली ओढणी सावरत बाहेर निघून गेली. अजय बराच वेळ तसाच शांत बसून राहिला. मी संधी साधून चेहऱ्यावर बनावट दुःख आणलं आणि म्हटलं, पाहिलंस ना, आपण जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच फसवले आपल्याला. अजयने खोल श्वास घेतला आणि फक्त एवढंच म्हणाला, मला वाटलं नव्हतं की ती असं करेल, पण कदाचित मीच चुकलो. माझ्या मनात आतून एक समाधानाचं हास्य आलं. हे प्रकरण एकदाचं संपलं होतं, पण मला माहीत नव्हतं की नशिबाने अजून एक नाटक माझ्यासाठी ठेवलेलं होतं. एका रात्रीत सगळं बदलून गेलं. ती रात्र ही इतर रात्रींसारखीच होती. मी आणि अजय आमच्या खोलीत होतो. घरातले सगळे दिवे बंद झाले होते आणि नौकर त्यांच्या खोलीत गेले होते. मी स्वप्नांच्या दुनियेत होते आणि अचानक जोरजोराच्या आवाजाने जाग आली. दरवाजा उघडा, पैसे काढा, नाहीतर जीव घेऊ. आणि माझ्या डोळ्यात झपकन प्रकाश आला. अजयही घाबरून उठले. घराच्या हॉलमध्ये आरडाओरडा सुरू होता. डाकू! माझ्या तोंडून दबक्या आवाजात घाबरलेली किंकाळी निघाली. हृदय जोरजोराने धडधडू लागलं. अजयने पटकन मोबाईल उचलला, पण तेवढ्यात गरजणारा आवाज ऐकू आला, खबरदार, कोणी पोलिसांना बोलावलं तर जीवावर बेतेल. आम्ही दोघं थरथरत उभे होतो. मग दरवाजावर जोरजोरात धडका मारायला लागले. क्षणभर वाटलं सगळं संपलं. काही मिनिटात सगळं लुटून नेलं गेलं. दागिने, रोकड, मौल्यवान वस्तू, संपूर्ण घर रिकामं वाटू लागलं. मी जमिनीवर बसले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे काय झालं? सगळं संपलं, सगळं गेलं. मी थरथरत्या आवाजात बोलले. अजयही शांतपणे फोडलेल्या लॉकरकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती, जणू आतून काहीतरी चाललेलं होतं. आणि मग त्यांनी हळूच विचारलं, हा माझ्या बहिणीचा काही शाप तर नाही ना? क्षणभर माझं काळीज धडधडलं. हो, खरंच शाप वाटत होता. माझ्या डोळ्यापुढे रियाचा चेहरा आला. ती काही न बोलता निघून गेली होती.
कदाचित तिच्या दुःखाच्या अश्रूमधून निघालेली एखादी तळतळ नशिबाने आमच्यावर उलटवली असावी. अजयच्या डोळ्यात आता शंका स्पष्ट दिसत होती. आपण अन्याय केला का? माझी बहीण खरंच चोर होती का? जर ती निर्दोष होती तर आपण तिच्यावर किती मोठा आरोप ठेवला होता? अजयचे हे विचार माझ्या मनात बेचैनी वाढवत होते. हा फक्त योगायोग आहे, मी जबरदस्ती हसत म्हणाले. रियामुळे नाही झालं. हे हल्ली सगळीकडे चोऱ्या होतात. पण माझ्या आवाजात मलाच खोटेपणा जाणवत होता. पुढील काही दिवसात सगळं हळूहळू बिघडायला लागलं. सुरुवातीला व्यवसायात तोटा झाला. मग अजयचे जवळचे मित्रही त्याच्याशी थोडंफार अंतर ठेवायला लागले. जणू सगळं हळूहळू हातातून निसटत होतं. मी स्वतःला नेहमी मजबूत समजायची. मी अशा बायकांपैकी नव्हते ज्या नवऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असतात. माझ्याकडे चांगली नोकरी होती आणि मला अभिमान होता की मी कोणावरही ओझं नाही. पण एक दिवस ऑफिसमधून एक मेल आला. आम्हाला दुःख आहे की कंपनीच्या आर्थिक अडचणींमुळे काही कर्मचाऱ्यांना कमी केलं जात आहे आणि तुम्ही त्यामध्ये आहात. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. हे कसं शक्य आहे? मी तर उत्कृष्ट काम करणारी होते. मग मला का कमी केलं? मी माझ्या बॉसला फोन केला, पण त्यांनी थेट सांगितलं, हा निर्णय बदलता येणार नाही. मी स्वतःला सावरायला लागले. ठीक आहे, अजयचं उत्पन्न तरी आहे. मी ही बातमी अजयला सांगितली, पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही आश्चर्याचा भाव नव्हता. ते थोडा वेळ शांत राहिले, मग म्हणाले, माझ्या कंपनीची ही अवस्था वाईट आहे. कालच 3 मोठ्या क्लायंटनी करार संपवले. मी धक्का बसल्यासारखं पाहिलं. काय? तू आधी का नाही सांगितलं मला? तुझं मन वाईट करायचं नव्हतं, पण सत्य हे आहे की कंपनी तोट्यात आहे. मी आधीच काही कर्ज घेतली आहेत. जर असं चालू राहिलं तर आपल्याला आपलं घरही विकावं लागू शकतं. घर विकावं लागेल? हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काही दिवसांनी परिस्थिती इतकी बिकट झाली की नातेवाईकांकडे मदत मागावी लागली. पण आजपर्यंत जे नातेवाईक स्वतः विचारत होते त्यांनी आमच्यावर वाईट वेळ आली हे कळल्यावर आमच्याकडे पाठ फिरवली. अगदी माझ्या जवळच्या मैत्रिणींनी सुद्धा. रियाला तर आम्ही पूर्णपणे विसरून गेलो होतो. ती कुठे होती, कोणत्या परिस्थितीत होती याकडे आमचं लक्ष गेलंच नाही. आम्ही संकटात होतो आणि आम्हाला काही सुचत नव्हतं. परिस्थिती सुधारण्याच्या ऐवजी आणखीनच वाईट झाली. मी माझी नोकरी गमावली होती. अजयच्या व्यवसायात सतत नुकसान होत होतं आणि आता आम्हीही मूलभूत गरजांचाही विचार करत होतो. आज तीच मी कधी काळी अभिमानाने म्हणायची, आपल्याकडे सगळं आहे. आता एक एक पैशाचा हिशोब ठेवत होते. घरातलं वातावरण बदललं होतं. कधी मी अजयवर राग काढायचे, तुम्ही बहिणीवर इतका खर्च का केला? कधी ते म्हणायचे, हा सगळा नशिबाचा खेळ आहे. पण एकच गोष्ट खरी होती, आमचं घर बुडत होतं. एक दिवस मी पुन्हा नोकरी शोधायला सुरुवात केली. खूप ठिकाणी अर्ज पाठवले, पण कुठूनच उत्तर नाही मिळालं. मी माझ्या आधीच्या कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. उत्तर आलं, आता आमच्याकडे रिक्वायरमेंट नाही. मी नाराज होऊन फोन ठेवला. हे सगळं आपल्या बाबतीतच का होतंय? आपण कोणाचं काही वाईट केलं नाही. मी चिडून अजयसमोर बोलले. अजयने मला एकटक पाहिलं आणि शांतपणे विचारलं, खरंच आपण कुणाचं काही वाईट केलं नव्हतं का? माझं हृदय क्षणभर थांबलं. ते रियाबद्दल बोलत होते का? मी तो विचार झटकून टाकला. हा सगळा नशिबाचा भाग आहे, यात तिचा काही संबंध नाही. मी स्वतःला समजावत होते. आम्ही आता त्या टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे घर चालवणंही कठीण झालं होतं. मी काही जुन्या मैत्रिणींना, काही जवळच्या नातेवाईकांना फोन करायला सुरुवात केली. पण आमची अडचण ऐकताच सगळ्यांच्या अडचणी सांगणं सुरू झालं. कारण आता मी त्यांच्या दृष्टीने निरुपयोगी झाले आहे. पुढचे काही दिवस हे शिकवत गेले, लोक फक्त तेव्हाच साथ देतात जेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबरीचे असता. तुम्ही एकदा कमकुवत दिसलात की तेच लोक दूर होतात. काही दिवसांनी मी एका नातेवाईकाच्या घरी गेले. तेच नातेवाईक ज्यांच्यासोबत प्रत्येक लग्नात, प्रत्येक आनंदात सहभागी झाले होते. ही वेळ तात्पुरती आहे, थोडी मदत हवी आहे. एकदा परिस्थिती ठीक झाली की सगळं परत करीन. माझ्या आवाजात नम्रता होती जी पूर्वी कधी नव्हती. ते नातेवाईक सहवेदनेने पाहत होते. मग एक बनावट हास्य करत म्हणाले, ताई तुला माहीत आहे ना, सध्या खूप कठीण काळ चाललाय. माझे स्वतःचेही खर्च खूप आहेत.
मी तिथून निघत असताना माझ्या आत काहीतरी तुटल्यासारखं वाटत होतं. हे तेच लोक होते ज्यांना मी अनेकदा जेवणासाठी बोलावलं होतं, महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, सुखाच्या वेळी कायम साथ दिली होती आणि आज ते मला ओळखायलाही तयार नव्हते. माझा अहंकार मोडला होता. जसजसं दरवाजे एकामागोमाग एक बंद होत गेले तसतसं परिस्थिती एका अशा वळणावर आली जिथे मला पहिल्यांदा स्वतःला पूर्णपणे असह्य वाटलं. नोकरी गेल्यावर एक आशा होती, पुन्हा नोकरी मिळेल, पण आता प्रत्येक दरवाजामागे फक्त नकार आणि निराशा होती. मी दररोज सकाळी लवकर उठत असे. सगळी कागदपत्र, रिझ्यूम घेऊन दिवसभर कार्यालयाची दारं ठोठावत होते, पण सर्वत्र एकच उत्तर मिळायचं, तुमची पात्रता उत्तम आहे, पण सध्या आमच्याकडे जागा नाही. तुमचा बायोडाटा ठेवून घेतो, संधी मिळाली की संपर्क करू, थोडा वेळ थांबा. प्रत्येक नकार माझ्या संयमाचा अंत पाहत होता. मी जी कालपर्यंत स्वतःला एक मजबूत स्त्री समजायचे, आज दारोदार जाऊन काम मागत होते. कधी काळी मी माझ्या नंदेला तुच्छ लेखायचे आणि आज मी स्वतः त्या जागी होते. अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले, पण सगळीकडून एकच उत्तर, माफ करा, सध्या आमच्याकडे जागा नाही. अजयच्या चेहऱ्यावरची उदासी आता सतत राहू लागली होती. ते पूर्वीसारखे बळकट दिसत नव्हते. हे तेच भाव होते का जेव्हा रिया आपल्याकडे मदतीसाठी यायची? हा विचार मनात पुन्हा पुन्हा येत होता. निराशा, असहाय्यता, गरिबी हे माझ्या आयुष्यातले नवे अध्याय झाले होते. दररोज मी एखाद्या ऑफिसात जात होते, दरवाजे ठोठावत होते, पण सगळीकडून एकच उत्तर, सध्या जागा उपलब्ध नाही. एक दिवस एक एजन्सीच्या माध्यमातून मला फोन आला, आम्हाला एका हवेलीमध्ये कामासाठी जबाबदार स्त्री पाहिजे आहे, पगार चांगला आहे, राहण्याची सोयही आहे. हे ऐकून माझ्या मनात आशेचा एक नवा किरण उमटला. कदाचित ही संधी आयुष्य बदलवणारी ठरेल. मी लगेचच होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. समोर एक भव्य हवेली होती, खूपच महागडी, आणि प्रत्येक कोपऱ्यातून वैभव झळकत होतं. श्रीमंत माणसांचं घर दिसतंय. येथे जर काम मिळालं तर आपली परिस्थिती बदलू शकते. माझं हृदय जोरात धडधडत होतं. हे तेच क्षण होते ज्याची मी कित्येक दिवस वाट पाहत होते. मी एक खोल श्वास घेतला आणि दरवाजावर टकटक केली. वास्तव ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. काही क्षणात दरवाजा उघडला. एका मोलकरणीने आत येण्यासाठी सांगितलं. मला ड्रॉइंग रूममध्ये बसवलं. माझ्या मनात अनेक विचार सुरू झाले. हे घर कोणाचं असेल? काम किती कठीण असेल? मालक कसे असतील? पण जो क्षण समोर आला तो माझ्या कल्पनेच्या पलीकडचा होता. मी खुर्चीवर बसून वाट पाहत होते, तेवढ्यात पावलांचा आवाज ऐकू आला. मालकीणी येत आहेत, सेविकेने सांगितलं. मी सरळ बसले, पण जशी मी नजर वर केली तसं वेळच थांबून गेला. माझे डोळे विस्फारले गेले. समोर उभी होती रिया. माझं शरीर थरथरू लागलं, जसं कुणीतरी माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतली. हे कसं शक्य आहे? माझी नणंद आणि तीही एका हवेलीची मालकीण. हे सगळं माझ्या मनात गरगरू लागलं. ती तर गरिबीत होती, उद्ध्वस्त होती, मग ती इथे कशी? रियाच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं, उलट एक शांत आणि गूढ नजर होती. ती माझ्याकडे एकटक पाहत होती, जसं तिला आधीच माहीत होतं की मी येणार. ती बदला घेईल का? माझं हृदय जोरात धडधडू लागलं. रिया काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली, मग मंद हसत म्हणाली, बसा वहिनी, बसा. मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मी खरंच ऐकलं का? ती मला बसायला सांगते. ती मला अपमानित करत नाहीये, राग काढत नाहीये. माझे पाय थरथरत होते. मी हळूहळू सोफ्यावर बसले. हात थरथरत होते. ती काही बोलत का नाही? ती मला ओरडणार नाही का? अपमान करणार नाही की अजून मोठा घाव देणार आहे? खोलीत एकदम गूढ शांतता पसरली होती. रियाने शांतपणे सेविकेला इशारा केला आणि माझ्यासाठी चहा मागवला. चहा? माझं मनच त्याला नकार देत होतं. ही तीच स्त्री आहे जिला मी कधी काळी एक सेविका म्हणून वागवलं. तीच आज मला आदराने चहा देत होती. मी नजर खाली झुकवली. माझा अहंकार पूर्णपणे चुरगळून गेला होता. मी तिच्याकडे नजर उचलून पाहू शकत नव्हते. तो एक भाव जो मला आतून पोखरत होता. रियाने सौम्यपणे विचारलं, वहिनी, तुम्ही इथे नोकरीसाठी आलात का? मी घाबरून आवंडा गिळला. तिला हे आधीच माहीत आहे का की मी इथे तिच्याच घरी काम मागायला आले आहे? मी थरथरत्या ओठांनी उत्तर दिलं, हो.
जर काही काम असेल तर मी करीन. माझ्या आवाजात तो जुना आत्मविश्वास कुठेच उरलेला नव्हता. रियाने काही क्षण विचार केला, मग मंद हसत म्हणाली, मला काम करणारी माणसं नेहमी आवडतात. तुम्हालाही जर इथे काम करायचं असेल तर मला काही हरकत नाही. त्या शब्दांनी माझ्यात काहीतरी मोडून पडलं. माझ्या मनात सतत हे चालू होतं की ती मला ओरडेल, चुकीचं वागवल्याबद्दल बोल सुनावेल, माझा अपमान करेल. पण ती तर पूर्णपणे वेगळीच व्यक्ती वाटत होती. आता मी काय करू? माझ्या मनात भावना वादळासारख्या धडधडत होत्या. माझ्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय उरलेला नव्हता. पण मन मात्र हे स्वीकारायला तयार नव्हतं की मी माझ्या नंदेची सेविका होणार आहे. रियाच्या समोर बसले असताना माझं असहाय्यपण मला आतून खायला लागलं होतं. जिचा मी खूप अपमान केला, तिला वेदना दिल्या, तीच आज माझ्यापेक्षा जास्त मजबूत, स्वावलंबी आणि शांत दिसत होती. माझ्या मनात हजारो प्रश्न होते, पण ओठ मात्र निशब्द होते. हे सगळं तिचं कसं झालं? ती इतकी बदलली कशी? शेवटी रियाने शांततेचा भंग करत विचारलं, वहिनी, कदाचित तुम्ही विचार करत असाल की मी इथंपर्यंत कशी पोहोचले. मी नजर खाली घातली, पण मनात प्रचंड उत्सुकता होती. हेच तर मला आतून खात होतं. तिने हळूच एक खोल श्वास घेतला आणि बोलू लागली, त्या दिवशी जेव्हा मी तुमच्या घरातून बाहेर पडले तेव्हा माझ्याकडे ना पैसे होते ना घर. माझा नवरा आधीच बेरोजगार होता. आमच्याकडे कोणाचाच आधार नव्हता. तेव्हा असं वाटलं की जणू काही सगळं संपलं आहे. हे ऐकून माझ्या अंतरात लाजेची भावना उसळली. मी हळू आवाजात विचारलं, आणि मग तू काय केलंस? रिया हसली आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याने ठरवलं की तो कोणावरही अवलंबून राहणार नाही. त्यांनी लहान मोठी कामं केली, दिवसरात्र कष्ट घेतले. एका मित्राच्या सल्ल्याने त्यांनी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू आमची परिस्थिती सुधारायला लागली. देवाने आमच्या प्रयत्नाचे फळ दिलं आणि काही वर्षातच आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलो. काही वर्षात? मी आश्चर्याने विचारलं. मी तर नेहमी असंच समजत होते, रिया अयशस्वी होईल, संपून जाईल. पण ती आणि तिचा नवरा मेहनत करत करत आज इथं पोहोचले होते. रिया पुढे म्हणाली, जेव्हा सगळ्यांनी आमची साथ सोडली तेव्हा देव आमच्या पाठीशी उभा राहिला. आम्ही कधीही कोणासमोर हात पसरवला नाही. फक्त संयम आणि कष्ट हेच आमचं बळ होतं. हे शब्द धगधगत्या बाणासारखे माझ्या अंतःकरणात घुसले आणि मी तर प्रत्येकासमोर हात पसरत होते, मदतीसाठी विनवणी करत होते, पण सगळ्यांनी तोंड वळवलं होतं. रियाचं वागणं एखाद्या विजेत्यासारखं होतं. ती मला उपहासाने वागवत नव्हती, ना काही सूड उगवत होती. उलट तिच्या शब्दांमध्ये एक अशी शांतता होती जी तेव्हाच येते जेव्हा माणसाच्या मनात राग, मत्सर, द्वेष याचं अस्तित्व उरत नाही. मी तिच्यासमोर स्वतःला खूपच लहान आणि तोडके समजू लागले होते. तिने मला माफ केलं होतं आणि आता माझ्या आयुष्यातली खरी कसोटी सुरू झाली होती. काही वर्षांपूर्वी रिया माझ्या जागी मोलकरीण म्हणून माझ्या घरात कामाला होती आणि आज परिस्थिती त्या उलट होती. पण रियाच्या आणि माझ्या वागण्यात जमीन आसमानचा फरक होता. ती पैसा आणि श्रीमंतीने माजून गेली नव्हती, उलट अजून नम्र झाली होती आणि तिने मला माफ केलं होतं. आणि आता माझ्या कठीण काळात तिने माझी मदत केली होती. तिचं नम्र वागणं माझ्यासाठी शिक्षा होती, जी मला रोज माझ्या भूतकाळाची आठवण करून देत होती आणि मी रोज पश्चाताप करत होते माझ्या वागण्याचा. माणसाची परिस्थिती आणि वेळ बदलायला फार वेळ लागत नाही, सगळ्यांची वेळ येते. म्हणून गर्व बाळगू नये आणि कधीही कशाचा माज दाखवू नये, हे मला चांगल्या प्रकारे कळलं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.